नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या भागात आपलं स्वागत. आपण प्रत्येक कार्यक्रमातून जाणून घेत असतो की कोकणात सुंदर काय आहे, कोकणातलं सुंदर आपण जगाला काय दाखवू शकतो आणि या सगळ्या सुंदर निर्मितीत आपला सहभाग कसा असू शकतो. हा ज्यावेळी एपिसोड आपण पाहतो, हा ज्यावेळी सुंदर आपण जगाला काय दाखवू शकतो आणि या सगळ्या सुंदर निर्मितीत आपला सहभाग कसा असू शकतो. हा ज्यावेळी एपिसोड आपण पाहतो, हा ज्यावेळी एपिसोड आपण ऐकतो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवरांशी बोलतो ना, त्यामुळे अनेक प्रश्न मनात घर करून राहतात की या कोकणसाठी जर मी कोकणचा नसलो तर मी काय करू शकतो, किंवा कोकणात माझ्या वास्तव्याचं घर मला मिळेल का, हे कोणीतरी आणणारा माणूस आहे का, आणि तो मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाश्वती देईल का. हे असे अनेक प्रश्न असतात. या अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला शोधायची असतात. मग शोधता शोधता एक नाव समोर येतं. ते नाव असतं नितीन पाटील. हे नाव आता चिपळूणसह अवघ्या कोकणपट्टीत, मुंबईपासून पनवेलपासून सगळ्या कोकणपट्टीत हे नाव गाजायला सुरुवात झाली आहे. ते नाव काय आहे, त्यांचा प्रोजेक्ट काय, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. चिन्मय पृथ्वीराज हाईट्स इन रिसॉर्टचे नितीन पाटील, आपलं स्वागत सुवर्ण कोकणच्या या भागात. या सगळ्या माणसाबद्दल बोलण्याच्या अगोदर माझ्या हातात एक सुंदर असं पुस्तक आहे. त्या पुस्तकाची मी ओळख करून देतो. चिन्मय पृथ्वीराज हाईट्स इन रिसॉर्ट. बघा, जसं हे आपण सुंदर पुस्तक पाहू ना, तशी या कोकणातल्या निराशार वातावरणाची जादू काय आहे ती कळत जाईल. असं हे सुंदर चित्र पाहताना कोकणातल्या कुठल्याही टुमदार घराची आपल्याला आठवण येते. आणि ही ज्यावेळी आठवण येते ना, त्यावेळी त्या प्रश्नांचं जंजाळ निर्माण होतं. अरे बापरे, मग या जमिनीचा सातबारा कोणाच्या नावावर असेल, मला माझ्या मनासारखं चांगलं घर मिळेल का, आणि हे घर मिळेल तर मला त्या घराची मालकी मिळेल का. बस जर मला मालकी हवी असेल तर मी कायमचा राहणार नाहीये, मला त्याची मालकी ही काही दिवसांसाठीच हवी आहे. मग मी काय करू. तरी पण सगळं होत असताना मला तिथे ते घर हवे आहे, कोकणची संस्कृती हवी आहे, ती मंदिर हवी आहे, तिथलं वातावरण हवंय. त्या सगळ्याचा मला अनुभव घ्यायचा आहे आणि हा अनुभव माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाला पुढे न्यायचा आहे. आणि हे जे घर हवं असतं ना, मी परत एकदा सुंदर चित्र दाखवतो. या चित्रानं तुम्ही बसल्या जागी मोहरून जाल. कधी काळी कथा कादंबऱ्यात वाचलेला, कधी काळी चित्रपटात पाहिलेला तो चौसपी वाडा फ्लॅटच्या दुनियेनं, अपार्टमेंटच्या दुनियेनं आज हरवून टाकलाय. पण मित्र हो, काळानं बंद केलेलं पुस्तक आज नितीन पाटील यांनी पुन्हा उलगडलंय खास तुमच्यासाठी. याच पुस्तकाची आठवण आणि आठवणीच्या निमित्तानं आपल्या कुटुंबाची गुंतवणूक या निमित्तानं आज आपण बोलणार आहोत. पाटील, चिन्मय पृथ्वीराजबद्दल खरं तर हे बोलताना मी भारावल्यासारखा झालोय, ऐकताना प्रेक्षकही भारावल्यासारखे असतील. ही सगळी सुरुवात करूया. मला सांगा, नितीन पाटील मूळचं देवरुखचं एक नाव, पुण्याला जातं काय, पुण्याहून परत एकदा म्हसळामध्ये येतं काय आणि साम्राज्य उभं करतंय काय, हा प्रवास काय होता थोडक्यात सांगा. पुण्यावरून मी व्यवसायानिमित्त तसा देवरुखला आलो आणि मूळचा कोकणचाच असल्यामुळं की पुन्हा असं वाटलं की काही नाही, पुण्यामध्ये गोष्ट नाहीये, ती माझ्या पूर्ण कोकणामध्ये आहे. आणि मी कधी 16 वर्ष कोकणामध्ये राहिलो आणि त्या संस्कृतीवर अभ्यास केला. व्यवसाय करत पैसे कमवताना असं लक्षात आलं की कोकण खरंच म्हणजे लोकांच्याकडून खूप वर्ष ऐकतोय की कोकणचं कॅलिफोर्निया होणार आहे, कॅलिफोर्निया होणार आहे. मला वाटतं मी माझ्या जन्मापासून हे ऐकतोय, पण कोकणचं कॅलिफोर्निया होणार आहे मी माझी 16 वर्षे घालवली तरी मला अजून काही दिसलेलं नव्हतं. तिथं राहत असताना असं वाटलं की नाही, कॅलिफोर्निया तर करायचंच आहे, पण कुणीतरी त्याची सुरुवात करायला हवी. म्हणून माझ्या एक डोक्यात पूर्वीपासून एक विचार होता की चौसुपी वाडे, मी पूर्ण कोकणपट्टा फिरलो, त्याच्यामध्ये चौसुपी वाडे पाडले जात आहेत आणि त्याच्यावर अपार्टमेंट्स किंवा मोठे मोठे कॉन्क्रिटीकरणाचे जंगलं उभी केली जात आहेत. त्यानंतर मला असं वाटलं की नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, पण ते आपण थांबवणं आता मला वाटत नाही शक्य. म्हणून आम्ही असा विचार केला की आपण उलटं जाऊन ते थांबवण्यापेक्षा कोकणातल्या चिरेबंदी वाडा आपण का नाही सुरू करावा. आणि असं मनात आलं आणि सुरुवात करण्याच्या पूर्वी डोक्यात असं आलं की चला आपण कोकणामध्ये काही ठिकाणी आपण त्या गोष्टी करूया, म्हणून मी जागा घेतल्या त्या. परंतु 2 वर्षापूर्वी मी ज्यावेळी मुंबईमध्ये आलो त्यावेळी मला असं जाणवलं की कोकणवासियांची पण मानसिकता आता अशी झालेली आहे की नाही, आम्हाला साधारण 2 ते 3 तासाच्या प्रवासावरच नवीन एखादं रिसॉर्ट मिळालं तर बरं होईल किंवा एखादं सेकंड होम मिळालं तर बरं होईल. म्हणजे माझ्या जुन्या जागा ज्या होत्या ते मला वाटतंय बऱ्यापैकी आता त्या डेड म्हणून तिथं झालेल्या आहेत, पण माझ्या तिथं चांगल्या इन्व्हेस्टमेंट आहेत. परंतु मी ज्यावेळी रायगडमध्ये आलो आणि असा एक परिसर शोधला की ज्याच्यामध्ये जवळपासच्या एरियामध्ये कुठे इंडस्ट्रियल नाहीये, कुठं मोठं शहरीकरण नाहीये, गाड्यांचा गोंगाट नाहीये आणि खूप चांगलं जंगल आणि खूप चांगलं एक रूप असलेलं मला स्पॉट मिळाला आणि मी तो पूर्णपणे वाडा चिरेबंदीसाठी
फायनल केला, ज्याच्यावर आम्ही 2 ते 2.5 वर्ष काम करतोय. आज त्याच्या औद्योगिक तत्वावरच्या रस्ते, पाणी, लाईट ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, जिथं आम्ही फक्त कोकणातलं एक गाव वसवतोय. दुसरं कुठलंही तिथं चिरेबंदी वाड्याशिवाय तुम्हाला दुसरं कुठलीही गोष्ट तिथं दिसणार नाहीये, की जी काळानुरूप लुप्त होत चाललेली जी चिरेबंदी वाड्याची कन्सेप्ट आहे, चौसुकी वाडे. कारण काय झालंय सांगतो, आज सगळ्या आजोबांना असं वाटत असतं की मी माझ्या नातवंडांना पूर्वीचा काळ सांगावा, पण तो काळ बसून कुठं सांगायचा? गच्चीमध्ये बसून तर तो काळ नाही सांगू शकत ना. म्हणूनच चिरेबंदी वाड्याच्या लाकडी झोपाळ्यावर बसून बाहेर झोके घेत घेत बाहेरचं तुळशी वृंदावन, त्याच्या आजूबाजूची आंबाची खूप एरोज, फणसाची झाडं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी नातवंडांना दाखवल्या जातील त्याच वेळी त्यांना कळेल की वाडा, चौसुफी वाडा, चिरेबंदी वाडा किंवा कोकण पूर्वी काय होतं, आज काय झालंय. पण या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी पुन्हा एकदा एक खूप मोठं धाडस करून चौसुफी वाडीची कल्पना मुंबई पुणेकरांच्या समोर मांडली. बऱ्यापैकी अमेरिकन मध्ये असणाऱ्या लोकांनाही ती खूप आवडली आणि ह्या 3 महिन्यामध्ये तिचा खूप म्हणजे तुम्ही तर पाहताच आहे की आता तिचं काय रूप आलंय. पाटील, हे सगळं तुम्ही बोलताय ना तेव्हा मला तो काय आठवतोय, सुंदर असा 9-9:30ची वेळ आहे, मखमली पडदा उघडतोय, दुपारती सुरू आहे, छानपैकी मोगऱ्याचा जुन्या काळाचा असा अत्तराचा फाया असा अंगात घमघमतोय. ते सगळं वातावरण तुम्ही उभं करताय. कारणच गंमत अशी झाली आहे, माझ्या पिढीचा आभाळ हे आता त्या खिडकीमध्ये राहिलंय. अंगण हा शब्द मला ठाऊकच नाहीये. पाय पुसणं घरासमोर ठेवायला जरी जागा मिळालं तरी तेच आमचं अंगण असतं. कदाचित माझ्या पिढीच्या आजीबाईंनीही हे पाहिलं नसेल, कधी काही लहानपणी तिच्या पाहिलं असेल, पण आता कुठे तिला पाहायला मिळत नसेल. असं सगळं वातावरण उभं करताय. नेमकं या सगळ्या जागेत हा प्रोजेक्ट काय आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काय देणार आहात तुम्ही? या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, मी एक गोष्ट क्लिअर करतो सगळ्यांच्या समोर, की चिरेबंदी वाडा जो आहे याला मला खूप लोकांनी असं सांगितलं की नाही आम्ही वाडा घेतो पण आम्हाला गॅलरी हवी आहे. तर त्यांना सगळ्यात पहिली अट आम्ही ठेवली की चिरेबंदी वाड्याला कुठं गॅलरी नसते. चिरेबंदी वाड्याला दारात अंगणच असतं, ज्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतं. या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कुठलाही लुक चिरेबंदी वाड्याचा बदलणार नाहीये. आम्ही आमच्या प्रत्येक क्लायंटला क्लिअर सांगितलंय की तुम्हाला बाहेरील कोणताही याचा जो लुक आहे चिरेबंदी वाड्याचा तो बदलता येणार नाहीये. अंतर्गत सजावटीमध्ये तुम्ही थोडेफार बदल करू शकता, परंतु वाडा हा वाडाच दिसला पाहिजे, कुठलीही त्याच्यामध्ये फेरबदल करता येणार नाहीयेत. त्याच्यामुळे आम्ही क्लायंट निवडताना सुद्धा ज्यांना याच्याबद्दल आस्था आहे असेच क्लायंट आम्ही घेतोय. कारण 155 लोकांची निवड करणं हे खूप काही अवघड नाही. आज एवढी मोठी लोकसंख्या आहे, मुंबई पुण्यामधूनच याला चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोकांनी ते याच मुद्द्यावर यायचे. खूप या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक जण असे भेटतात की आम्हाला कोकणात काहीतरी करायचंय, उद्योग नाही पण आम्हाला आमचं एक घर हवंय. त्यांना घर हवं म्हणून सांगतो ना त्यावेळी आम्हालाही मुंबई संस्कृतीप्रमाणे नवीन असलेल्या अपार्टमेंटकडे त्यांना पाठवावं लागतं, नवीन असलेल्या बिल्डिंगकडे पाठवावं लागतं. पण हा प्रोजेक्ट ज्यांचं कोकणात कुणीच नाहीये, ज्यांना कोकणात काहीतरी करायचं आणि आजच्या दरात, आजच्या रेडी रेकनरप्रमाणे अतिशय नाममात्र एवढी त्याची किंमत आहे. कारण याच किमतीत मुंबईत कोकणात याच्यापेक्षा डबल किमतीत आज फ्लॅटची आणि अपार्टमेंटची तुलना आहे. तर इतर भागातले, इतर जिल्ह्यातले जे नागरिक आहेत त्यांना कोकण संस्कृती कळावी यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे आणि यात का सहभाग घ्यावा, तुम्ही काय आवाहन कराल? यासाठी मी सगळ्यांना एकच आवाहन करेन की ज्यांना खरोखर कोकणी कला, परंपरा आणि कोकणबद्दलची जी आस्था आहे त्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे ह्या प्रकल्पामध्ये यावं. त्याचं कारण आहे की त्यांना कोकणचा शिमगा हे काही आता अमराठी भाषिक सुद्धा लोक कोकणचा शिमगा बघायला कोकणामध्ये येतात. मग आपल्या माणसांना तर तो कोकणचा शिमगा अनुभवायचा आहे, कारण की तो आता जवळपास राहिलेला नाहीये. मग त्यासाठी आम्ही आता काय करतोय की या प्रकल्पामध्ये आर्टिफिशियल रित्या सुद्धा आम्ही कोकणचा शिमगा साजरा करतो की प्रत्येकाच्या वाड्याच्या दारामध्ये पालखी गेली जाईल. म्हणजे आपण जसं म्हणतो की कोकणामध्ये आमच्या घरी आज देव येणार आहे, आमच्या घरी पालखी येणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला त्या वाड्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी जी गोष्ट समजा आज शिमगा आहे तर शिमग्याच्या दिवशी ज्यावेळी कोकणामध्ये नमन, दशावतार किंवा डबलवारी सारखे जे काही कार्यक्रम असतात ते त्या दिवशी आम्ही ह्या प्रकल्पामध्ये आमच्या लॉन गार्डन्समध्ये ज्या काही आमच्या ओपन स्पेसमध्ये त्या लोकांना आम्ही ते सादर केले. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, त्या दिवशीचा जो भोजनाचा मेनू असेल, म्हणजे ज्या दिवशी जर पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर तोच तुम्हाला तिथं मिळेल, ज्या दिवशी तिखटाचं जेवण असेल तर तेच तुम्हाला तिथं त्या दिवशी मिळेल. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, केळीवरच्या पानावरचं जे पूर्णपणे जेवण आहे ते सुद्धा तुम्हाला सारवलेल्या शेणाच्या जमिनीवर 2 पाटांवर, एका पाटावर असेल केळीचं पानावरचं जेवणाचं ताट आणि एका पाटावर तुम्हाला सुंदर रांगोळीवर ते आस्वाद घेता येईल. अशा सर्व प्रकारच्या कोकणी संस्कृती आम्ही आपल्यापर्यंत समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
शेवटी आणि काय हवं असतं की कोकणात स्वतःचं साधं घर असलं तरी त्यावरचा आनंद हा अवर्णनीय असतो. पण प्रत्येकानंच काय कोकणात जन्म घेऊ शकत नाही. अशा वेळी आपल्या नातेवाईकांची, आपल्या पूर्वजन्माची एक खूण म्हणून कोकणातल्या या वाड्यात तुम्ही भेट दिलीच पाहिजे. केवळ भेट दिली नाही तर त्या प्रत्येक वाड्यावरही तुमचं नाव लागलंच पाहिजे किंवा एखाद्या तरी वाड्यावर स्वतःचं नाव लागलं पाहिजे. खरंच सांगतो, या वाड्याला तुम्ही भेट द्या. हे वाड्यावर तुमची खऱ्या अर्थानं यात गुंतवणूक करा. तुम्ही 100% अभिमानानं मुंबईला किंवा तुमच्या गावाकडे जे परजिल्ह्यातले असतील त्यांना फोन करून सांगाल, भाऊ वाड्यावर या. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. कोकणातली एक अभिनव संकल्पना, खरं तर ती याच मातीत रुजली होती, पण ती काही दशकानंतर आता पुन्हा खुंटते की काय, तोडली जाते की काय, अशी एक मनामध्ये भीती होती. पण चिन्मय पृथ्वीजनं ती सगळी भीती दूर करत नव्या सुरुवातीला पुन्हा एकदा प्रेरणा दिलेली आहे. चिन्मय पृथ्वीचे नितीन पाटील आपल्यासोबत आहेत. मला सांगा, या सगळ्या संकल्पनेला आज अनेक जण त्यासाठी उत्सुक आहेत. तर तुम्ही वेगवेगळ्या मुंबईतल्या वेगवेगळ्या कंपन्यांना, मुंबईतल्या ग्राहकांना किंवा महानगरातल्या अशा असंख्य लोकांना वाटतंय की कोकणात आपलं घर असावं, अशांना काय आवाहन कराल? इथे नेमकं काय काय आहे? इथल्या बांधकामाबद्दल, फॅसिलिटीजबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये चिरेबंदी वाडीची जरी कल्पना असली तरी सगळ्या लोकांचा आत्ताच्या फास्ट फॉरवर्ड युगामध्ये ज्या काही फॅसिलिटी असतात त्याचाही थोडासा आम्ही संगम करून, की जेणेकरून त्यांना अगदीच अकवर्ड फील होऊ नये म्हणून आम्ही त्याच्यामध्ये जो स्विमिंग पूल केलाय, जो स्विमिंग पूल करतोय आम्ही, तो कुंड म्हणून त्याचा आम्ही लुक दिलाय. क्या बात आहे. कुंड म्हणजे काय की स्नान, म्हणजे सकाळची दिनचर्याची सुरुवात करण्यासाठी आपण पूर्वी जसे कुंडावर जाऊन आंघोळ करायचो, तर हा स्विमिंग पूलच असेल, पण तो त्याला आपण कुंडाचा लुक दिलाय. म्हणजे लोक पहिल्यांदा आमच्याकडे ज्यावेळी येतात त्यावेळी आम्हाला ते विचारतात, तुम्ही काय फॅसिलिटी देताय? तर आम्ही तुम्हाला सगळ्यात 3 स्टार फॅसिलिटी देतोय, पण सगळ्या कोकणच्या पारंपरिक दृष्टीनं आणि पारंपरिक गोष्टींना कुठलाही हात म्हणजे त्याला धक्का न लावता तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील अशा सगळ्या प्रकारचे आम्ही केलेत. की कुंड म्हणजे स्नानगृह जरी असलं तरी ते एक स्नानकुंड आहे, पण तो आहे स्विमिंग पूल. त्याच्यानंतर म्हणजे आपण म्हणतो ना, वास्तुशास्त्राप्रमाणे बंगलोचे प्लॉट्स, बंगलोची मांडणी, म्हणजे त्या चिरेबंदी वाड्याची बांधणी जी आहे ती पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. आणि चिऱ्याचं महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की आता आपण मुंबईचा उकाडा बघतोय की इतका उकाडा आहे की ज्या घरामध्ये आज बसता येत नाही एसी लावल्याशिवाय. पण चिरेबंदी वाड्यामध्ये जो चिरा वापरला जातो त्याचं शास्त्रीयच कारण आहे की त्याच्यामध्ये तुम्ही आतमधलं जे वातावरण असतं ते थंडीमध्ये जास्त थंड नाहीये, उष्णतेमध्ये जास्त उष्ण नाहीये. त्याच्या मागचं एक खूप मोठं कारण आहे की ज्याच्यामध्ये पूर्वीपासून, म्हणजे आपण 150 वर्षापासून जे चिरेबंदी वाडे बघ, त्याचं कारण असते की त्याची बांधणीच अशा प्रकारची असते की ज्याच्यापासून कौलारू घर असल्यामुळं आपलं छप्पर तापत नाही, त्याचप्रमाणे भिंती तापल्या जात नाहीत आणि त्याची एक कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात आपल्याला ती जाणवली जात नाही. या सगळ्या घराच्या निमित्तानं तुम्ही आणखीन एक योजना जाहीर करताय, ते म्हणजे केवळ घर घेऊन उपयोग नाही तर घरासाठी ते घर घेतल्यानंतर दुप्पट फायदा, म्हणजे तुम्ही रेंटवर देण्याची एक अभिनव योजना आहे. म्हणजे घर घेतलेल्या माणसाला, वाडा घेतलेल्या माणसाला देखील त्याला परत रिटर्न पैसे मिळणार आहेत. ही अभिनव योजना काय आहे? नाही, ह्या अभिनव योजनेचा तसं म्हटलं तर उदय मला वाटतं 2 महिन्यापूर्वी झाला. कारण आम्ही ज्यावेळी चिरेबंदी वाड्याची कन्सेप्ट घेऊन बॉम्बेमध्ये आलो, पुण्यामध्ये मांडली, त्यावेळी आमच्याकडे रेंट हा प्रकार नव्हता. फक्त आम्ही वाडा चिरेबंदी विकत घ्या, तुम्ही तुमचा फॅमिली बरोबर या, तिथं राहा, एवढाच उपभोग घेण्यापुरतं ते आम्ही मर्यादित ठेवलं होतं. आणि आम्ही आमच्या चिन्मय पृथ्वीच्या रिसॉर्टसाठी 25 चिरेबंदी वाडे आम्ही असे घेतले होते की त्याच्यामध्ये त्यांना 10,000 रुपये मंथली आम्ही देऊ, की ते आम्ही मर्यादित ठेवलं होतं. आणि आम्ही आमच्या चिन्मय पृथ्वीच्या रिसॉर्टसाठी 25 चिरेबंदी वाडे आम्ही असे घेतले होते की त्याच्यामध्ये त्यांना 10,000 रुपये मंथली आम्ही देऊ, की जे वाडे आम्ही त्यांना बांधून देऊ, त्यांच्याकडून पुन्हा रेंटवर घेऊ. पण योगायोगानं असं झालं की षण्मुखानंद सभागृहामध्ये मला देहपूर्ती अवॉर्ड 2015 त्या दिवशी मिळाला. त्याच्यामध्ये काही लोकांनी तो कार्यक्रम बघितला आणि त्यात 4,500 मला वाटते उद्योजक होते मुंबईमध्ये. कारण मी आतापर्यंत षण्मुखानंद सभागृह फक्त ऐकून होतो की खूप मोठं सभागृह आहे आशिया खंडातलं की जिथं मोठे कार्यक्रम होतात. आणि योगायोगानं मला तिथं माझा सत्कारच झाला आणि मला तिथं एक अवॉर्ड मिळालं. आणि त्याच्यामध्ये मला काही लोक असे भेटले की नाही, तुमची खूप कल्पना चांगली आहे आणि आम्हाला बाहेरच्या लोकांना देण्यासाठी काहीतरी नाविन्य दिसतंय, तर आम्हाला तुमचा हा उपक्रम बघायचा आहे. तर ते लोक माझ्याबरोबर आले आणि ड्रीम होम म्हणून एक कंपनी आहे की जिचं ऑफिस मुंबईमध्येच आहे. त्यांनी आपले 55 चिरेबंदी वाडे या गोष्टीवर हायर करायचे ठरवले की तुमच्याच क्लायंटचे बंगलो, हे चिरेबंदी वाडे आम्ही पुन्हा आमच्याकडे लीजवर घेऊन आम्ही आमच्या 15,000 क्लायंटमधल्या
त्या क्लायंटसाठी ते आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना पॅकेजमध्ये देऊ. आणि मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला आम्ही 55 चिरेबंदी वाडे जर द्यायचे तर त्या आमच्या क्लायंटचा फायदा काय, की त्या आमच्या ग्राहकांचा फायदा काय. तर त्यांनी आम्हाला एक असं वर्कआउट करून दिलं की जे विथ अग्रीमेंट आहे आम्ही आमच्या क्लायंटसोबत सुद्धा ते अग्रीमेंटवरच देतो आहे. त्यांनी आमच्यासाठी 25 वर्षासाठी एक करारपत्र केलं की ज्याच्यामध्ये आम्ही ज्यांच्याकडून आम्ही चिरेबंदी वाडे घेतोय त्याचे मूळ मालक तर ते मालकच असणार आहेत, त्या जागेचे मालक ते असणार आहेत, त्या वाड्याचे मालक ते असणार आहेत. फक्त तो वाडा आम्ही लीजवर घेतोय 10 ते 25 वर्षासाठी. त्याच्यामध्ये त्यांना आता आम्ही 33,750 रुपये दरमहा त्याचं भाडं देतोय. दर वार्षिक म्हणजे आपल्याला नियमाप्रमाणे 5% त्यांना दरवर्षी 5% भाडे वाढ मिळणार आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये दुसरी गोष्ट, आता जो चिरेबंदी वाडा घेणार आहे ते म्हणतील की तुम्ही कल्पना केली आम्ही इथे राहावं म्हणून, पण आम्हाला ते शक्य नाहीये. तर तुम्ही वर्षातनं 35 दिवस तिथे येऊन तुमच्या कुटुंबासोबत फ्रीमध्ये तुम्ही राहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला फूडवर सुद्धा 50% डिस्काउंट ती कंपनी देते. या सगळ्या गोष्टी मुंबईकरांना, पुणेकरांना आणि मला असं वाटतं की देशाबाहेरच्या लोकांना सुद्धा वर्षातून 35 दिवस येऊन तिथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये राहता येईल. आणि वर्षभर आपलं घर बंद ठेवण्यापेक्षा, आपला वाडा बंद ठेवण्यापेक्षा त्या कंपनीला देऊन तिचा पूर्ण मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होऊन आपला चिरेबंदी वाडा जास्तीत जास्त काळ कसा चांगला आणि सुरेख राहील याची पूर्णपणे काळजी आम्ही घेणार आहोत. असं म्हणतात की स्थायी गुंतवणूक ही फार कमी पैसा देते, पण मित्र हो, स्थायी गुंतवणुकीतनं मिळणारा पैसा हे देखील एक व्यवसायाचं किंवा तुमच्या गुंतवणुकीचं दामदुप्पटीचं साधन बनू शकतो. अर्थात हे शिकवणारी देखील कोकणची मातीच आहे. या सगळ्याचा आपण लाभ घेऊया आणि कोकण खऱ्या अर्थानं सुवर्ण कोकण करूया. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय नितीन पाटील यांच्यासोबत. मला सांगा, या सगळ्या प्रोजेक्टच्या बाजूला प्रेक्षणीय काय आहे, या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासारखं काय आहे आणि याच्या बाजूला अशी कोणती ठिकाण आहे म्हणजे तो त्याच्यासाठी सुपर बोनांजा असेल या सगळ्या ग्राहकासाठी तुमच्या. आता मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जसं सांगितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर. मुंबई आणि पुण्यापासून साधारण 150 किलोमीटरवर आहे. श्रीवर्धनच्या मूळ रस्त्याला म्हणजे आपण म्हणतो ना हम रस्त्याला लागून हा प्रकल्प आहे. दुसरी गोष्ट, 18 किलोमीटरवर श्रीवर्धन समुद्र किनारा आहे, 18 किलोमीटरवर दिव्यागार आहे, दिघी पोर्ट आहे जे आता आपल्याकडे मोठं पोर्ट होतंय. त्याच्यानंतर हरिहरेश्वर आहे जे पेशव्यांचं कुलदैवत मानलं जातं, पुणेकरांचं आमच्या कुलदैवत आहे की ज्या रस्त्यानेच पुणेकर ये जा करत असतात. बरोबर रायगड किल्ला आहे, मुरुड जंजिरा आहे, अलिबाग आहे. सगळी प्रेक्षणीय स्थळं आपल्या प्रोजेक्टपासून साधारण एक 40 ते 50 किलोमीटरच्या आत आणि समुद्र किनाऱ्यात आपण 16 ते 17 किलोमीटरवर आहे. श्रीवर्धन हरिहरेश्वर तर खूपच जवळ आहे. आणि सकाळी येऊन तुम्ही दिवसभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊन संध्याकाळी पुन्हा मुंबईमध्ये तुम्ही वास्तव्याला येऊ शकता. इथपर्यंत आपण खूप चांगलं लोकेशन्स आणि खूप चांगल्या गोष्टींचा सगळा सारासार विचार करून आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा आणि चांगलं प्रेक्षणीय स्थळ उपलब्ध करून देतोय. नक्कीच. कोकण म्हणजे कलावंतांची, कोकण म्हणजे निसर्गाची उधळण असं नेहमी म्हटलं जातं आणि ते शब्दशः खरं आहे. पण याच सगळ्या कलावंतांचा एक वारसा तुम्हालाही आहे जो या मातीला आहे. सतीश तारेसारख्या एका दिग्गजाची तुम्हाला सहवास मिळाला. त्या माणसाचंही स्वप्न होतं की माणसाला माणूस पण जर जगायचं असेल, माणूस पण शिकायचं असेल तर सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणात असलं पाहिजे. त्याला मग ती कलेची अनुभूती मिळते. मित्राचं ते अशा पद्धतीचं एक स्वप्न तुम्ही आज साकारताय. कलेची ही उधळण आविष्कारात पाहून माणसाला त्याचं माणूसपण शोधण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्तानं सगळ्या ग्राहकांना केवळ स्वतःचं घर म्हणून गुंतवणूक नाही आहे, तर माणूस म्हणून अनंत काळाची आणि अनंत पिढ्याची गुंतवणूक करण्यासाठी कोकणाबाहेरच्या ग्राहकांना तुम्ही कसं आवाहन कराल? नाही, कोकणाबाहेरच्या ग्राहकांना मी एवढंच आवाहन करेन की जसं मी म्हटलं की मी एक फिल्म सिटी किंवा एक रिसॉर्ट उभारण्यामागचा हेतूच आहे की मलाही थोडासा कलेचा वारसा आहेच. तारेसाहेबांची खूप इच्छा होती की स्वतःचं काहीतरी असावं, पण आज योगायोगानं ते नाहीयेत. हे दुर्दैव आहे आमच्या सर्वांचं. आणि पण त्याला एक छोटीशी श्रद्धांजली म्हणून आम्ही हा प्रकल्पाचं एक फिल्म सिटीमध्ये रूपांतर करतो. त्याचं कारण असं आहे की कोकणी कला, दशावतार, नमन ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये येऊन शूट करणं किंवा ती सीडी बनवणं हे खूप खर्चदायक झालंय आपल्या गावाकडच्या कोकणी माणसासाठी. म्हणून माझा एक छोटासा असा प्रयत्न आहे की तिथं छोटंसं स्टुडिओ आम्ही जे करतोय जिथं शूटिंग्स होतील, ज्याच्या सीडी बाजारात कमी पैशामध्ये आणि त्या लोकांना कमी खर्चामध्ये उपलब्ध होतील. आणि बाहेरच्या सर्व लोकांना मी एवढंच आवाहन करेन की या गावामध्ये येण्यामागचा सगळ्यात पहिला उद्देश आहे की तुम्हाला कोकणाबद्दल आस्था, कोकणाबद्दल प्रेम आणि कोकणची परंपरा आणि संस्कृती जर खरोखर अनुभवायची असेल तर या छोट्याशा गावामध्ये मला असं वाटतं की तुमचं एक टुमदार चिरेबंदी वाडा असला तर ते त्याच्यासारखं अभिमानाचं कुठली गोष्ट नसेल असं तुमच्यासाठी. एवढंच मी सगळ्यांना सांगेन. नक्कीच. कोकणबद्दल आस्था, कोकणबद्दल प्रेम आणि कोकणबद्दल जिव्हाळा असला तर
चिराच काय माणसंही जोडली जातात. असंच काहीच आहे सुवर्ण कोकणचे सतीश परब. त्यांनी हा उपक्रम घेतलाय की सुंदर उद्योजक, त्यांचं उद्योजकांचं प्रोडक्ट आणि त्यांची कोकणाबद्दलची जिव्हाळा हा कोकणवासियासमोरच नाही तर अवघ्या जगासमोर पोहोचवणे. सुवर्ण कोकणच्या रूपानं उद्योजकांसोबत उद्योजक जोडलं जाणं ही प्रक्रिया, या प्रक्रियेबद्दल काय सांगाल? नाही, मी सगळ्यात पहिल्यांदा सतीश परब साहेबांचं या कल्पनेतून मी खूप असे ग्रुप बघितले मुंबईमध्ये. मला वाटतं मुंबई पुण्यामध्ये माझं आता काम कमी आणि सत्कार जास्त चालले. आणि तुम्ही आता बघताच आहे की मी लोकांना असं म्हटलं की आता मला काम करू द्या, आता थोडेसे सत्कार कमी करूया. तरी सुद्धा अजून एक पुढच्या आठवड्यातला सत्कार शेवटचा सत्कार म्हणून स्वीकारतोय. आणि या गोष्टीत सतीश परब साहेबांनी जे काम सुरू केलं त्याचं मला एकच म्हणायचं की लोकांबद्दल आम्ही खूप ऐकून होतो. कोकणबद्दल मला असं करायचं, कोकणला मी असं करीन, कोकणला मी तसं करीन, हे फक्त कागदावर आणि मला वाटतं भाषणातच चालू आहे. पण परब साहेबांनी उलटं काम सुरू केलं की कोकणबद्दल काम, उद्योजक निर्माण करणं किंवा अशा सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. जसं मी म्हटलं की मी उद्योजक होणार मध्ये जसं मला ध्येयपूर्ती अवॉर्ड मिळालं. आज निलेश मोरे सारखा माणूस की लोकांना माहिती नाहीये, पण आज षण्मुखानंद सभागृह भरणं हे खूप मोठं दिव्य आहे आणि ते त्यानं खूप कमी वेळात ते साध्य केलंय. नक्कीच नितीन पाटील यांच्याकडनं हा प्रवास जाणून घेतो. मित्र हो, एका कार्यक्रमातनं, एका सत्कारातनं आपल्याला ही ऊर्जा मिळते. काही व्यासपीठ अशी असतात की त्या व्यासपीठावरनं ऊर्जेचे कुंड हे अखंडपणे प्रवाहित होत असतात. सुवर्ण कोकण असंच एक अग्निकुंड आहे. ते अग्निकुंड तुमच्या मनातल्या उद्योजकीय ऊर्जा ही चेतवत असते. 5 जूनला षण्मुखानंद येथे कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमाचे डिटेल्स वेळोवेळी आम्ही कार्यक्रमात सांगतच आहोत. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर येत आहेत त्यावर संपर्क करा. कारण मित्रांनो, तुमच्या सोबत एखादा उद्योजक असेल तरच खऱ्या अर्थानं तुमच्या मनाला एक चेतना मिळेल. अशा मोजक्याच पण तुमच्या मनावर, कार्यावर, देहावर प्रचंड ऊर्जा टाकणारी ही उद्योजकीय वक्तृत्व करणारी माणसं असतील जी तुमच्या संपूर्ण देहाला कार्यमग्न बनवतील. या सगळ्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि असेच यशस्वी उद्योजक आपण बनूया आणि सुवर्ण कोकणच्या निमित्तानं कोकणचंच नाही तर महाराष्ट्राचं नाव पुढे करूया. नितीनजी, आज तुम्ही इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि काळाच्या विस्मृतीत पटलावरून दूर गेलेल्या त्या घराची आठवण करून दिली. आपलंही कोकणात टुमदार घर असावं ही केलेली कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी अवघे काही तास आणि अवघेच काही पैसे लागतील या संकल्पनेवरचा विश्वास तुम्ही दृढ केलात. खूप खूप आभार. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.